नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त असा अगदी कमी सामानात बनवून तयार होणारा मसाले भात करून दाखवणार आहे। अगदी चविष्ट हा भात बनवून तयार होते, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। त्यासाठी मी इथे सर्वात आधी 1.5 ग्लास तांदूळ घेतलेले आहे। इथे मी जुने असे साधे तांदूळ घेतलेले आहे। इथे मी तांदूळ छान असे स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये पाणी घालून 10 ते 15 मिनिटं असंच भिजत ठेवू। तोपर्यंत आपण बाकीचा मसाला करून घेऊ। मसाल्यासाठी मी इथे सर्वात आधी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे। इथे आता आपल्याला सर्वात आधी वाटण करून घ्यायचं आहे। वाटणासाठी सर्वात आधी आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे। त्यानंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा भरून जिरं घालून घ्यायचं आहे। पाणी न घालता मी असंच हे वाटण छान असं जाडसर तयार करून घेणार आहे। इथे मी मिक्सरला आता छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। त्यानंतर इथे मी 2 बटाटे कट करून घेतलेले आहे मोठ्या मोठ्या आकारात आणि थोडंसं फ्लॉवर घेतलेलं आहे। तुम्ही याच ठिकाणी वाटाणे सुद्धा घालू शकता। हे सर्व मी पाण्यामध्ये असंच ठेवणार आहे फोडणी होईपर्यंत। इथे मी सर्वात आधी फोडणीला 2 पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी आपली छान अशी तडतडून झाली की लगेचच त्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहे। खडे मसाल्यामध्ये मी इथे 2 तेजपान आणि 3 हिरवी वेलची घेतलेली आहे आणि त्यानंतर 4 लवंगा घेतलेल्या आहे। हे सर्व मसाले आपल्याला छान असे मस्त तेलात फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे। हिंग घालून झाला की लगेचच त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। इथे मी आता कांदा छान असा फ्राय करून घेणार आहे। खूप जास्त आपल्याला इथे कांदा करपवायचा नाही आहे। हलकासा गुलाबी रंग आला की लगेचच त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। इथे आता माझा कांदा छान असा परतवून झाला की त्यामध्ये मी तयार करून घेतलेलं वाटण घालून घेणार आहे। वाटण घातलं की मस्त असं परतवून घ्यायचं आहे। वाटण आपलं हलकंसं परतून झालं की लगेचच यामध्ये मी कट करून घेतलेला टोमॅटो घालून घेणार आहे। टोमॅटो घालून आपल्याला मस्त असं परत परतवून घ्यायचं आहे। इथे आता आपला टोमॅटो सुद्धा हलकासा सॉफ्ट झालेला आहे। सर्वात आधी यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेणार आहे। कोरड्या मसाल्यांमध्ये यामध्ये मी सर्वात आधी 1 चमचा भरून हळद घालून घेणार आहे। छोटा चमचा भरून मी यामध्ये हळद घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर 1 चमचा भरून मी यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहे आणि 1 चमचा भरून गरम मसाला घालून घेणार आहे। तुम्ही याच ठिकाणी गरम मसाला किंवा लाल तिखट इथे कमी जास्त करू शकता आणि हिरवी मिरची सुद्धा कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर अख्खी हिरवी मिरची टाकायची असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। त्यानंतर फ्लॉवर आणि बटाटे आपण ते पाण्यामध्ये घालून ठेवलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि सर्व मस्त असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 1 मिनिटभर मस्त असं हे मिक्स करून घेणार आहे। लगेच यामध्ये आता तांदूळ घालून घ्यायचे आहे। तांदूळ आपले 10 मिनिटं छान असे भिजलेले आहे। यामुळे काय होते, भात मस्त आपला असा मोकळा सुटसुटीत बनून तयार होते आणि मऊ सुद्धा होते आणि तांदूळ पटकन असे शिजतात। इथे मी आता थोडेसे यामध्ये 2 चमचे शेंगदाणे घालून घेणार आहे। मसाले भातामध्ये शेंगदाणे छान लागतात। इथे आता आपल्याला यामध्ये घालायला गरम पाणी करून घ्यायचं आहे। इथे मी
भातासाठी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण भात मस्त असा तेलावरती परतून घेणार आहोत. इथे आता आपल्याला जितकं तुम्ही 1.5 ग्लास तांदूळ घेतले असेल तर 3 ग्लास पाणी यामध्ये व्यवस्थित होते, म्हणून मी यामध्ये 3 ग्लास पाणी गरम करून घालून घेणार आहे. तुमचे जर तांदूळ जास्त जुने असतील तर थोडंसं अगदी जास्त लागू शकते, किंवा नवीन असतील तर थोडं कमी घाला. पाणी घालून आपल्याला हे सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाताला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. भाताला आपल्याला उकळी आल्यावरच आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे. इथे मी आता कुकरला झाकण लावून मीडियम गॅसवर मस्त अशा 2 शिट्ट्या करून घेणार आहे. इथे आता आपल्या कुकरची शिट्टी झालेली आहे. कुकर छान असा थंड करून घेऊ. कुकर आपला थंड झाला की कुकर उघडून बघू. मस्त असा आपला भात बनून तयार झालेला आहे. रंग सुद्धा छान आलेला आहे. तुम्हाला जवळून दाखवते मी. बघू शकता तुम्ही मस्त असा आपल्या भाताचा रंग आलेला आहे. कोथिंबीर घालून घेऊ. बघू शकता तुम्ही मस्त असा आपला मोकळा भात बनून तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी आजची ही मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त असा भात आपला डिशमध्ये वाढायला तयार झालेला आहे. वरून छान असं खोबऱ्याचा किस घालून घेऊ.